नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण या ठिकाणी संगम वडा किंवा ब्रेड पकोडा याची रेसिपी पाहणार आहोत। तर याला आमच्याकडे संगम वडा देखील म्हणतात। तर त्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी बन म्हणजे पाव घेतलेले आहेत, उकडलेले बटाटे या ठिकाणी आहेत, बेसन आहे, खायचा सोडा आहे आणि ओवा आहे। तसंच आपण वाटणामध्ये हिरवी मिरची या ठिकाणी घेतलेली, कोथिंबीर, जिरे, आलं, लसूण आणि कढीपत्ता आणि कांदा हा मसाला फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे। तर अद्रक, लसूण, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर या ठिकाणी आपण मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घेणार आहोत। जास्त बारीक त्याला करणार नाही आपण। तर एका पॅनमध्ये या ठिकाणी आपण मसाला तयार करण्यासाठी तेल घेतलेला आहे। साधारणतः 2 चमचे तेल आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामध्ये प्रथमतः आपण मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आणि कांदा छान आपण याला लालसर कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। आणि कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतरच आपण ते जे वाटण केलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण, आलं, अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं वाटण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि याला देखील आपण छान तळून घेणार आहोत, छान कलर याचा सुटेपर्यंत। आणि तसंच आपण याच्यामध्ये हळद देखील टाकणार आहोत। या ठिकाणी आम्ही मिठाचा वापर केलेला नाही, तर आपण मीठ नंतर टाकणार आहोत। आता हे मिश्रण आपण बंद करणार आहोत आणि थोड्या वेळाला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तर या ठिकाणी आपण वडा तळण्यासाठी बेसनाचं बॅटर तयार करून घेणार आहोत। तर या ठिकाणी साधारणतः 1 वाटी आम्ही बेसन घेतलेलं आहे आणि सेम आपण ज्या प्रकारे बटाटा वडा किंवा भजी तळण्यासाठी बॅटर करतो त्याच प्रकारे आपण याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी घेणार आहोत आणि त्या प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत। त्यामध्ये आपण खायचा सोडा आणि प्लस याच्यामध्ये आपण ओवा मॅश करून हातावरतीच आपण क्रश करून याला टाकणार आहोत आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून छान हे मिश्रण तयार करून घेणार आहोत। जसं पाणी लागेल त्या प्रकारे तुम्ही हे मिश्रण पाणी टाकून छान पातळ याला करून घ्यायचं आहे। एकीकडे आपण बटाट्याचं मिश्रण तयार करणार आहोत। तर या ठिकाणी बॉईल केलेले बटाटे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण जे वाटण तळलं होतं, फ्राय केलं होतं मसाला, तो घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। तर आता याला आपण छान हाताने मिक्स करून घेणार आहोत। तर हे मिश्रण मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे दिसतं। तर आता आपण पुढची कृती बघूया। तर आता आपण संगम वडा म्हणजेच ब्रेड पकोडा याच्यासाठी आपण ब्रेडला किंवा पावाला मधून चिरलेला आहे आणि हे जे मसाला आहे बटाट्याचा तो आपण याच्यामध्ये छानपैकी भरून घेणार आहोत। आपण मस्त याच्यामध्ये तो मसाला टाकणार आहोत आणि अशा प्रकारे याला वरून प्रेस करून अशा उरलेले पाव देखील आपण तयार करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हे पूर्ण पाव भरून झालेले आहे। तर आपण त्याची पुढची कृती बघणार आहोत। तर बटाटे वडा किंवा संगम वडा किंवा ब्रेड पकोडा तळण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हे बेसनाचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आपण आता हा जे पाव आहे, जे मसाला भरलेले, त्याच्यामध्ये पण डीप करणार आहोत छानपैकी आणि आपण छान कढईमध्ये तळून घेणार आहोत। तर तुमचा पकोडा जरी काही कारणास्तव तुटला वगैरे असेल तर काळजी करण्याची गरज नाही, नंतर बेसन त्याला कव्हर करतं। तर अशा प्रकारे आपण 2-2च्या बॅचनुसार हे बटाटे संगम वडे तळून घेणार आहोत आणि हे तळल्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर हे ब्रेड पकोडा किंवा संगम वडे असे दिसतात। त्यासोबतच आम्ही लाल चटणी घेतलेली आहे, शेजवान चटणी घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।